नमस्कार मित्र हो. तर मी डॉक्टर प्रसाद पाटकर, गायनेकॉलॉजिस्ट, मुंबई आणि सध्या बोत्सवानामध्ये प्रॅक्टिस करतोय. तर बरेच वर्ष आफ्रिकेमध्ये मी प्रॅक्टिस करतोय. तर हा व्हिडिओ खास याच्यासाठी आहे की बऱ्याचशा स्त्रियांच्या मनामध्ये ही भीती असते की सिझेरियन करतील डॉक्टर, गायनेकॉलॉजिस्ट डिलिव्हरीला गेले प्रायव्हेटमध्ये की सिझेरियनच करतात. तर असं काही नाही आहे. बऱ्याच वेळा सिझेरियन ची गरज असते. तर सिझेरियनची गरज असते, तर दोन गोष्टीसाठी. एक तर बाळाच्या जीवाला धोका असतो डिलिव्हरीच्या प्रसूतीच्या वेळी, किंवा आईच्या जीवाला धोका असतो. तर या दोन गोष्टीसाठी सिझेरियन केलं जातं. आणि बऱ्याच वेळा ते जरुरी असतं की सिझेरियन नाही केलं तर बाळ पोटामध्ये दगावण्याची शक्यता असते, किंवा काही वेळा ऑब्स्ट्रक्टेड लेबर असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आईला पण सिरियस कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता असते. जसं की आपण म्हणतो की आईची युरिनरी ब्लॅडर जे असतं, म्हणजे पिशवी असते, मूत्राशय, ते फाटण्याची शक्यता असते. तसंच रेक्टम किंवा एनल इंजुरी सिरियस होण्याची शक्यता असते. जर जबरदस्ती नॉर्मल डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला तर बाळ मोठं असेल, पेल्विक CPD आपण याला म्हणतो की डिस्प्रपोर्शन असतं, म्हणजे जे आईचा डिलिव्हरीचा जो मार्ग असतो, प्रसूती मार्ग, त्याच्यापेक्षा बाळाचं वजन जास्त असतं, म्हणजे बाळाची साईज मोठी असते. अशा वेळी आपण जबरदस्ती नॉर्मल डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला तर बाळ पण जाऊ शकतं, आणि आईच्या मूत्राशयाला किंवा जो एनल कॅनल असतो, म्हणजे जे गुदद्वार म्हणतो किंवा संडासची वाट असते, तिथे सिरियस इंजुरी होण्याची शक्यता असते. आणि ही कॉम्प्लिकेशन लाईफ लॉंग राहतात. VVF किंवा RVF, रेक्टोवजायनल फिस्चुला ज्याला म्हणतो, किंवा वेसायकोवजायनल फिस्चुला, यांचं रिपेअर करू शकतो, पण तरी पण सक्सेस रेट खूप कमी असतो, आणि आयुष्यभर त्या स्त्रीला वेदना आणि एम्बॅरेसमेंट सहन करावी लागते. तिसरी गोष्ट, आई पण दगावण्याची शक्यता असते. नॉर्मल डिलिव्हरी जर त्रासदायक झाली, म्हणजे फोर्सफुल झाली, तर पोस्टपार्टम हेमरेज, ब्लिडिंग वगैरे, किंवा युट्रस रप्चर, गर्भपिशवी फाटूसुद्धा शकते. अशी सिरियस कॉम्प्लिकेशन अवॉइड करण्यासाठी मोस्ट ऑफ द टाइम्स गायनेकॉलॉजिस्ट जे असतात ते सिझेरियन करतात. पण आपल्या भारतामध्ये अशी चुकीची समजूत झालेली आहे की गायनेकॉलॉजिस्ट पैशासाठी सिझेरियन करतात. तर 99% गायनेकॉलॉजिस्ट पैशासाठी सिझेरियन करत नाहीत. ते बाळाची आणि आईची सुरक्षा पाहत असतात. परंतु हे एक्सप्लेन करणं त्यावेळी डिफिकल्ट जातं, आणि लोक समजून घेण्याच्या परिस्थितीत पण नसतात. तर माझ्या मते हळूहळू लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. आता आजकाल नॉलेज इंटरनेटने वाढत चाललंय, तर लोकांची मानसिक स्थिती पण म्हणजे इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे माझ्या मते. की डॉक्टर एम्पथी ज्याला म्हणतो, की आपण डॉक्टराची कंडिशन काय असते ते पण एक समजून घ्यायला पाहिजे डिलिव्हरीच्या वेळी. तर किती पण सिनियर डॉक्टर असले तरी कुठली पण पेशंट डिलिव्हर होईपर्यंत कोणी असं सांगू शकत नाही की हिची नॉर्मल डिलिव्हरी होईलच आणि काहीच कॉम्प्लिकेशन होणार नाही. त्यामुळे आणि आजकाल सिझेरियन सेक्शन बऱ्यापैकी सुरक्षित आहे. 99.9% ऑपरेशन्समध्ये कुठलाही धोका नसतो बाळाला किंवा आईला. मी असं म्हणत नाही की सिझेरियन जास्त करावेत, पण जेव्हा गरज असते त्यावेळी मात्र डॉक्टरना तुम्ही कोऑपरेट करायला पाहिजे की चला, डॉक्टर म्हणतायत ना सिझेरियनची गरज आहे, तर सिझेरियन करूया असं. त्यावेळी जर जबरदस्ती विरोध वगैरे केला की नाही मला नॉर्मल डिलिव्हरीच करायची आहे, अशा वेळी काही कॉम्प्लिकेशन आपल्याच पेशंटला होण्याची शक्यता असते. थँक्यू व्हेरी मच.